विठ्ठला विठ्ठला वा 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदिनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाबाई नमो त्रिभुवन पावनी बाबाई नमो त्रिभुवन पावनी बाबाई नमो त्रिभुवन पावनी भद्रे जननी देवांतिये जय जननी देवातिया जय जननी देवातिये ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णावी तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या आता अभिनव वाग विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विश्वविकाशित मुद्रा जया मोडी तुझी योग ज्ञान निद्रा तया नमोजी गणेद्रा श्री गुरु राया नमिला गणपती माऊली सारदा गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली सारदा दंडवत नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली सारदा गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती श्री काय या गावाचं नाव श्री क्षेत्र या गणरायाच्या पवित्र पावन शिवराया नगरीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आमचे गणेश बाबा भगवतीकर व आमच्या धनाडेताई यांच्या कुशल मार्गदर्शनानं व तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्त लोकांच्या सहकार्यानं या पवित्र पावन गावामध्ये हा दिव्य सोहळा साजरा होत आहे। हे गाव क्षेत्र आहे। पत्रिकेवर काय लिहिलेलं आहे तुम्ही ना? श्री क्षेत्र म्हणजे गणरायामुळे या गावाला श्री क्षेत्र। प्रत्येक गाव श्री क्षेत्र नसते। आमचे काही काही बुवा लोक म्हणतात श्री क्षेत्र हे गाव नाही। या गावाला आमच्या गणपती बाप्पांनी पावन केलं। या गावातली माती अंगार आहे। या गावातलं पाणी हे तीर्थ आहे। या गावातला प्रसाद अन्न हे प्रसाद आहे। म्हणून अशा या महान तपस्वी भूमीमध्ये आमच्या गणरायाच्या आई पार्वती मातेच्या भगवान भोलेनाथाच्या कृपेनं तुम्ही सज्जन लोक गेल्या 3 वर्षापासून हा दिव्य सोहळा साजरा करत आहात। त्यामध्ये
एक एकावनी बडी रे महान महान गंधर्व वारकरी पंथाचं भूषण वैभव असणारे माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे संजयजी बाबा आहेत. दुसरे गंधर्व आदरणीय आमचे विष्णू बाबा आहेत. दररोज मृदंगाची साथ करण्यासाठी आमच्या परिसरातील आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे आहेत. आणि बुलढाणाच येते ना बुवा तुमचा. हां, म्हणजे वारकरी संप्रदायातला उगवता तारा. आताच महाराजांची नुकतीच संस्था स्थापन झालेली आहे. आमचे महेश महाराज ढोरे आहेत. दुसरे मृदंगाचार्य महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे. आमच्यावर मित्रवत बंधुवत प्रेम करणारे आमचे मोठे भाऊ मंगेश बाबा आहेत, ज्यांची संस्था या ठिकाणी माझ्या साथीला आहे. ज्यांनी मी सांगत असतो आपण वेगळे वेगळे मंदिरं बांधतो, सिमेंट विटा रेती माती, पण आदरणीय आमचे गुरुबंधू शिवाजी बाबा वाळूकर यांनी हे मंदिरं बांधलेले आहेत. हां, त्यांचे मंदिरं चालते बोलते फिरते आहेत. तसेच या गावचे जावई आमच्या भागातले आमच्या परिसरातले आदरणीय आमचे आशिष बाप्पू महाराज आहेत. तसेच त्यांची मुलगी जिन्नी म्हणजे म्हणतात ना, लेक जर धार्मिक पारमार्थिक असली तर 42 कुळांचा उद्धार करते. पण भूमीची मार्दव सांगे कोमाची लवलो. आमचे महाराज लहानपणापासून टाळकरी आहेत. आम्ही एका भागातले आहेत जवळचे. पण या गावाची लेक तिच्या पोटी एक पारमार्थिक सात्विक लेक जन्माला आली. ते आमच्या समोर बसली आहे, ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं. आदरणीय याच भागातलं सात्विक व्यक्तिमत्व, भाऊचं गाव बोललोच मी. हां, पिंपळडोहीचे एक सात्विक व्यक्तिमत्व गजाननाचे भक्त या ठिकाणी आहेत. आणखी भरपूर मंडळी आहेत. या गावातल्या मंडळींना आमच्या भगवतीला इथले ती जावई आहेतच इथं. तुमचाच महिना आहे बापा. नाही ओ, धोंड्याचा नाही हा. काही मल मास म्हणतात, काही अधिक मास म्हणतात, काही धोंड्याचा महिना म्हणतात. हा मास पुरुषोत्तम मास आहे. याला मलमासच म्हणायचे. पण या मासाची देवता देवाजवळ गेली. देवा माझा कोणीच स्वीकार करत नाही. देव म्हणत नाही, माझं नाव तुला देतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. यात 10वा ग्रह शांत होते. ती म्हणतात 10वा ग्रह कोणता आहे? हा, 9 ग्रह आहेत आणि 10वा ग्रह जावई आहे. या ग्रहाला काही सोनं देतात, काही असं तुमच्या मनानं द्या, काय द्यायचं असलं ते. 10वा ग्रह. तसं काही गाव जुन्या लोकांची पद्धत होती. गावात मंदिर बांधलं की मुलीच्या पैशानं कळस बसवत. मग काय बसवत ते कळस? तो कळस पाहिल्यानं जावाई शांत होई. हा, हे होतं त्याच्या मागे. ब्रह्मचारी संन्यासी महात्म्याच्या हातानं बसवत. मग तुमच्या माझ्या हातून चालत नाही काय? का बसवत? तो कळस ज्यानं बसवला, ज्यांच्या हातून बसवला. मंदिरात जर काही विटंबना झाली, मूर्तीची एखाद्या दिवशी पूजा नाही झाली, तर हे सगळं पाप त्याच्या डोक्यावर बसते. यानं काय होते? ज्यानं बसवला कळस त्याच्या कुळाचा नाश होते. मग संन्याशाला कुळच नसते. आलं तुमच्या लक्षात? म्हणून जुने लोक हुशार होते. ते नाही कळस बसवायला बाबाच पाहिजे. असा दिव्य सोहळा या भूमीमध्ये आहे. बालगोपाल टाळकरी मंडळी माझे गुरुबंधू आमच्या मंगेश बाबाच्याच गावचे संत सेवक आमचे स्वप्नील महाराज आहेत. असा दिव्य सोहळा आज गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली सेवा आहे. सौजन्य घेतलं, कीर्तनाचं यजमानपद स्वीकारलं, ज्यांच्यामुळे आमचं येणं झालं. नावच लय बारीक टाकले. मला लागेल आहे चष्मा, लावायची शरम लागते. चष्म्यानं माणूस म्हातारा दिसते. आदरणीय माजी सरपंच गजाननराव गुलाबराव देशमुख
आदरणीय श्री ज्ञानेश्वर भाऊ माऊली भिकाजी जाधव, आदरणीय श्री अनिल भाऊ प्रकाशजी देशमुख या 3 दात्यांनी आमचं कीर्तनाचं यजमानपद स्वीकारलं, म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. पण ते आमच्यापर्यंत न पोहोचता या संस्थाची धुरा म्हणजे जे तुम्ही लोकांनी पुढे केले, मला सगळं माहीत आहे, जे मंडळी तुम्ही पुढे करून सप्ताहाची धुरा ज्यांच्या पाठीशी देता, आदरणीय आमचे डॉक्टर साहेब असतील, आमचे ते सरपंच साहेब सुरेश बापू यांनी मोठ्या आग्रहानं निमंत्रित केलं, म्हणून आमच्याकडे येणं झालं. विठ्ठल असा दिव्य सोहळा या भूमीत साजरा होत आहे. 6व्या दिवसाची सेवा आमच्याकडे आलेली आहे. मी सेवेसाठी जो अभंग निवडला, कळक वाटते दादा आवाज जरा. हा अभंग देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून पंढरी क्षेत्राचा महिमा सांगून तुम्हा आपल्याला उपदेश करतात. महिमा म्हणजे काय? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागणं महिमा, आणि विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लागणं निंदा. बोलणं समजून राहिलं ना? एकदम कोमात गेल्यासारखे बसू नका, लक्ष देऊन ऐका. विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागलं. काय गाव आहे हिवरा म्हटलं काय? हो बोलत जा. मी ना हिवरा गावाचं नाव घेतलं का दादा? नाही, मी काय म्हणून राहिलो, काय गाव आहे. कसं वाटलं तुम्हाला? स्वर चांगला आहे, मस्त. आपल्या गावाच्या विषयी बुवा चांगली बोलली. आता मी दुसऱ्या स्वरात म्हणतो, काय गाव आहे. शब्द बदलला का डॉक्टर साहेब? बोललो तेच, फक्त स्वर बदलला, भाव बदलला. हा, लक्ष देऊन ऐका. महिमा सांगतात. एखादी जीन्स पॅन्ट वाला भाऊ असेल, टी शर्ट घालत असेल, गळ्यात माळ नशील, पुढे बोलतो दादा माळ नशीन त्याच्या गळ्यात, पण तो मायले रखुमाबाई मानते आणि बापाले विठोबा मानते, तो साधू आहे. तो साधू आहे. हा, म्हणून लक्ष देऊन ऐका. आमचे श्री गुरु साधू विषयी बोलायचे. रागद्वेष रहितत्वम उदासत्वम, ज्यानं कधी कोणाचं, जास्त झाला विकोर, ज्यानं कधी कोणाचं वैर केलं नाही त्याला साधू म्हणतात. माफी मागून बोलतो सगळ्या गुरुबंधू लोकांले, संजू बाबा हे व्याख्या जर साधूवर बसवली आपल्या तर 99 बाद होती. कारण राजकारणी नेते जेवढं वैर करत नाही, एवढे काही काही बुवा लोक वैरी आहेत. पा तिकडे टाळी वाजली, माहित असेल ना काही. हा खरं आहे ना काका? बुवा लोकांच्या विरोधात बुवा लोकच बोलते. जे काय असेल, कीर्तनाची दक्षिणा घेऊ नये हे तुम्ही नाही म्हणत, आम्हीच म्हणतो. समजा संजू बाबा डिझेल भरायला गेले तुम्ही, आणि त्यानं म्हटलं द्या पैसे, त्याला का आलाप घेऊन दाखव सांगा. ना मा खोटं नाही बरं, तुम्ही विचार करा. हा, दिवसाले 13 टोल नाके लागतात. जागोजागी टोल नाके, जागोजागी दांडा आळवा होते. हो, आणि त्याच्या पुढे 2 गतिरोधक आणि 2 उभे असतात. दे 10 रुपये. खरं आहे की नाही? मग काही लोक म्हणतील गाड्याच घेऊ नका. का रे? आमदाराचा पिये गरीब राहत नाही, आम्ही विठोबाचे माणसं आहो रे. आम्ही काऊन गरीब गाडीत फिरू आम्ही? खा बाबा. हा, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं त्या बाईची साडी फाटली की लास त्याची जाते. आम्ही काळं लावतो त्या देवाच्या नावाचं, मंगळसूत्र गळ्यात घालतो. नंग्याचे लेकरं नाव आम्ही विठोबाच्या. हा, मला भेटायला पाहिजे कोणी, दक्षिणा घेऊ नये. मी सांगतो त्याले, किती मोठा असो, खोटं नाही सांगत. हो, माझं लय आहे काही काही.
हा हा हा. घ्या आणि दान धर्म कराव. आम्ही करूच नाही काय. 6 महिन्यात 3 लाख दान केले विचारा येईल. 11 शिबिर राहिले, 11,000 रुपये नेऊन दिले पंक्ताके. मी जिथं जिथं शिकलो ज्या गुरुजींजवळ त्यांना 21,000 लिहून दिले. बाबा शिबिराले तेल गिल आणा काहीतरी मातर्फे. जेवढ्या जेवढ्या बुवा लोकांवर संकट आले प्रत्येक बुवाच्या घरी जाऊन 21,000 दिले. ज्याचा ॲक्सिडेंट झाला अशी पत्नी वारली कोणाचं, हा लय जणांच्या घरी. मी एवढं सांगत नाही, ते चॅनलवर टाकतील बाबाने एवढं केलं दान. हा काही काही लोक 2 केळं देतात आणि फोटो काढतात. फक्त हे तुम्हाला सांगून राहिलो घ्या. हा लक्ष द्या बाबू, मला लय मोठं सांगायचं आहे आज. हा लय आग्रह करू करू आणलं यायनं मला. मी नाही म्हणत 3-4 दिवस गांजलो आहे ना जवाई बा. संजू बाबा म्हणत यास लागते, तुम्ही म्हणस यास. ऐका पटपट बोलतो जरा घाई घाई घाई. माझं 1 वाजे लोक संपलं पाहिजे बाबा. साधू कपड्याने नसते, जो वैर करत नाही तो साधू. आमचं वैर कोणीच करत नाही. आमचे गुरुजी दृष्टांत सांगत. कुत्री व्याली, इकडे व्यालीच म्हणतात ना, आमच्याकडे जनली म्हणतात. हाय की हो? हा कुत्री व्याली, कुत्रीना पिल्ला दिले. मग कुत्री तिच्या पिलाईले सांगे बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. कुत्रीचे पिलं बाबा काटेतच राहा, बाहेर निघत ना. काही दिवसानं पिलं मोठे झाले आणि गलीमध्ये उड्या मारत आले आणि ते पिलं कुत्र्याला दिसली, मोठ्या कुत्र्याला. त्याला राग आला. कालचे लेकर एवढे उड्या मारतात, दूध बिस्किट खातात. त्याला राग आला, त्यानं रक्ता भांबड केली. कुत्रीचे पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी हसून राहिलं. ते कुत्रीचं पिल्लू बोलकं होतं मा सारखं. ते म्हणे आई, कुत्री म्हणे मूर्खा, मी सांगत होते बाहेर जाऊ नको, हे जग वाईट आहे. ते पिल्लू हुशार होतो मा सारखं. ते म्हणे आई जग वाईट नाही, माईच्या वयाचे लोक मावल्या ह्या फुलं टाकले आमच्या अंगावर. आई मा बहिणी फुलं टाकता टाकता पाया पडत. मी हात जोडून पुढे 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 चालत आलो. लक्ष द्या, आमचा अधिकार नाही फुलावर पाय द्यायचा, पण तुमच्या आदरापोटी चाला लागते. फूल हे लक्ष्मी मातेचं माहेर आहे. माहेर आहे. माहेरावर तुम्ही तुडवलं ते ज्याले लक्ष्मीचं काम नाही त्याले काय ते. बरोबर आहे की बाबा? हा आपल्या बायकोच्या माहेराविषयी जरासं वाईट बोलावर म्हणा तुम्ही काहीतरी. कोणी बी भाऊ, जर आपण म्हटलं त्या बाप बदमाश तुम्ही माय बदमाश असं, तर ते म्हणेन झपीत खून करीन तुमचा. फुल हे लक्ष्मी मातेचं माहेर आहे, त्याच्यावर अधिकार नाही. पण तरी आम्हाला टाका लागतात पावलं. पण देवाचं नाव घेतल्याशिवाय पाऊलच टाकत नाही. देवा तूच पाहून घे रे बापा. हा त्या देवाला म्हणतो तू त्या बायकोले समजून सांगजो, पाय टाकतो. सगळं जग आदर करते. 4-4, 5-5 हार. हा हार टाकणारे लोक सामान्य नाही, अधिकारी लोक हार टाकतात. सगळं जग आदर करते का बाबा? हा काही काही लोकांना लग्नातच हार, तुम्हाला रोज हार आहे की नाही? बुढीनं हार टाकला अशी, एक फुलटी एक फुलटी. हो किती आदर आहे. सगळं जग प्रेम करते, मग वैर कोण करते? मग ते पिल्लू सांगायला लागलं त्या माईला, आई जग वाईट नाही, माय चांगला आहे. मग तुमचे हाल केले कोण? त्यावेळेस ते पिल्लू बोलला, आई आपल्या जातीत काही कुत्रे बदमाश आहेत म्हणे. आपण आघात करू, शत्रू झालो मी दावेदारू. तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. लक्ष देऊन ऐका, वैर नाहीत करत ते साधू आहे. मी जेवढ्या साधूचे नाव घेतले, एखाद्या महात्म्याची कथा सांगा बरं वैर केलं. बाबा ज्ञानोबारायाच्या झोडीत शेण कालवलं, वैर नाही. नाथाच्या अंगावर येवन थुकला, वैर नाही. आई मुक्ताई 7 वर्षाच्या गल्लीत मारलं, त्या माईले त्रास दिला, वैर नाही केलं.
जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याच्या घरी गेले आणि त्याचे हात दाबून दिले. हा पावर मला मारून पाय एकदा रे. देवाची गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो मी दाबूनच देईन. हो हा, फक्त त्याने हात दाबले मी हे दाबले. हा फरक आहे. लक्ष द्या. पटकन सांगतो. तुकोबाराय साधू आहे. तुकोबाराय गुरु आहे. तुकोबाराय आपले मायबाप आहेत म्हणून आपल्याला उपदेश करतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत किंवा साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. संत हे मायबाप आहे म्हणून उपदेश करतात. आता दुसरा प्रश्न आहे उपदेश कराव कुणाला. 2 घागरी पालथ्या मारल्या. इकडे उबड्या म्हणतात काय काय म्हणतात. हा मग एकावर 7ची मोटर लावली दुसऱ्यावर 5ची लावली. कोणतीनं भरीन बाबू. हुशार आहे ती. हा ऐकलंय त्यानं माय कीर्तन. 7ची भरीन की 5ची. मी काल म्हाताऱ्या माणसाला विचारलं म्हटलं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय. तो मला सांगी शांताबाई. घागर भरत नाही. तशा जगामध्ये 1000 घागरी आहेत की ज्याच्यावर पाणी ओतून फायदा नाही. किती मोठा सप्ताह असो पंक्तीत येतील पण कीर्तनात नाही. आमच्याकडे असं विचारा ज्याला 360 आणि कीर्तनात 8. हो या गावात पावर या गावात पंक्ती आहेत की नाही. दोन्ही टाइम आहेत काय. एवढ्या लोकाईले पूर्ण गावाले. मग तुमच्या गावचे घरी गेले का काही. जाऊ द्या पण जाऊ नये घरी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. देवाचं अन्न खाल्लं घरी जाऊन झपलं की देव सुचू नाही देत. कीर्तनात आलं पाहिजे. इथली जर अन्न खाल्लं ना तर कीर्तनात आलं पाहिजे. हा लक्ष देऊन ऐका बापू. विठाल विठाल. मूर्खाला सांगू नये. आमचे जुने बुवा लोक दृष्टांत सांगत. झाडावर माकड बसलं पावसानं भिजलं. मग त्या झाडावर एक चिमणी बसली होती सुगरण. ती चिमणी माकडाले म्हणे माकडा उन्हाळाभर फिरला. कोण म्हणे कोणाले म्हणे उन्हाळाभर फिरला घर नाही बांधलं. माकड म्हणे मी तुला भाड्यानं खोली मागतो काय. मरून कोण राहिलं तुला काय करायला लागते. असं म्हटल्यावर चिमणी माकडाले म्हणे मर. मर म्हटल्यावर राग येते ना आजी. त्या आजी पाहणं होय म्हणत नाही नाही म्हणत नाही. या आजीले आजी हा आई राग येत नाही का माय. जाऊ दे रे बाबा कसा बुवा आहे रे हा. बिचाऱ्या हो मी तुमच्या लेकराच्या वयचा आहे. राग येते की नाही कोणाले मर म्हटलं की नाही. ह्या बाया उसक काही दुखलं की देवाला तर बापा देवा ने रे बापा लवकर. इतकं सग दुखलं की परे मला कोणी दवाखान्यात नेत नाही. असं होत नाही. कोणाले मरा वाटत नाही. कोणाले जर मर म्हटलं की राग येते. त्या काय बापाचं खातो हरामा. हा मग त्या माकडाले राग आला. ऐका माकडाले राग आला आणि रागानं त्या माकडानं चिमणीचं घरच मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. दोन्ही बेघर झाली. चिमणीले घर नाही माकडाले घर नाही. आता तुम्हीच उत्तर द्या भाऊ. चिमणीचं घर का मोडलं तुम्हाला नाही माहित. बायला विचारतो चिमणीचं घर का मोडलं. कारण तिनं उपदेश कोणाला केला बोला. माकडाला उपदेश केला म्हणून तिचं घर. समजलं ना. काय समजलं काहीच नाही. रातभर पाखडलं काही नाही सापडलं. काय बाया आहेत रे. तुम्हाला माकड समजलं. माकडाले सांगू नाही. पा कशा बाया आहेत. यायनं दुसराच अर्थ काढला वाटते बा. ऐका इकडे पा. चिमणीनं कोणा हा तुम्ही बरोबर लक्षात घेतलं. माकडाला
उपदेश करू नये, पेते ना पिऊ द्या. आमचे सगळे बुवा लोक म्हणतात दारू गांजा मत पिऊ यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी. हा, मी नाही सांगत, मी काही सांगतो आणि काही सांगत नसतो. हो, मी म्हणतो पेते ना पिऊ द्या. सकाळी पेला आणि संध्याकाळी पैसे नाही. लाडकी बहीण योजना बाहेर काढा आणि पाजा त्याला. त्यानं म्हटलं नाही मी घेत नाही. म्हणा माझी शपथ आहे वो, अर्धी तर घ्या. त्याला पाजा. तुम्ही म्हणा बुवा यानं काय होते, यानं तुमचा फायदा होते, यानं माकड लवकर मरते. मला राग नाही येत नाही, मी खरं बोलतो. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा देवाच्या नावाचा बुक्का चांगला आहे. मी कधी कधी सांगत असतो त्याच्या देखत पुसा. त्याला म्हणा घे रे मेला घे. क्रोधिया विश्वासी त्याशी बोलत ऐसा, क्रोधिया विश्वासी त्याची बोलत ऐसा, क्रोधिया विश्वासी त्याशी बोलत ऐसा. व्यर्थ पुलिवाच्या शिनवू नये. त्याची बोलत ऐसा, क्रोधिया विश्वासी त्याची बोलत ऐसा. व्यर्थ पुलिवाच्या शिनवू नये, व्यर्थ पुलिवाच्या शिनवू नये. त्याची बोट पैसा, त्याची बोट पैसा, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये, मूर्खाला सांगू नये. तिसरा प्रश्न. हो, तिसरा प्रश्न. उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत कधी अनहिताचं बोलत नाही. तुमच्या गावात कधी सांगलं का साधू बुवानं थोडी थोडी घेत जा, कधीतरी खेळत जा, लावून पायत जा, लागला तर रतन नाही तर खत्री? कधीच नाही. संत कधी अनहिताचं बोलत नाही. आणि जे अनहिताचं बोलतात ते संत नाही. असं म्हणतात का कोणी काकडा कोण घेते इथं? काकडा रामदास बाबा. रामदास बाबा शेळके कोणत्या रामदास बाबा? झपले का घरी? हा, लय दूर बसले. हा बाबा, कधी तुम्ही काकड्यात असा अभंग म्हटला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा, म्हणता असं कधी? कधीच नाही. तुम्ही उठले की तुम्हाला एकच धंदा यायले उठवणं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा. उठा उठा जागा पाठी भयाले, मोठे पंढरी वाचुनी तुझा, राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा.
म्हणाय पाया पडले. करा रे बापानो साधन, किती सांगू. किती बडी 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 कोणाचे तिचे पुढे तिचे काय माय गेली होती. भूताभासी जमला बजेट. ह्या शिव्या दिल्या. आता या सगळ्या शिव्याचा अर्थ या शिव्याले माहित आहे. हा पण सांगायची लाज वाटते. वय कमी पडते ना. हाय की मंगेश बाबा. हा आमचे गुरुजी श्री गुरु वक्ते आबा अशा शिव्या देत नेत्याला लय दिल्या. हो नेते लोकायले कधी कोण्या नेत्या पुढे शेपूट नाही हलवलं. काही काही बुवा लोक बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा, भाऊ आले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले. हो आम्ही कधी नाही अजून कोण्या पक्षाची स्तुती नाही केली. हा आमचा पक्ष वारकरी पक्ष आहे. आमचा नेता पंढरीचा विठोबा आहे. आम्हाला काय गरज नाही. सगळे पक्ष आमच्या पायावर झुकतात. ही आमची श्रीमंती आहे. आम्हाला मान आहे. हा कोणाची निंदाही नाही करत. कोण्या पक्षाला बोलायचा अधिकार आहे आमचा. पहिले ऋषीमुनी सांगत राजा कोण होईल. आम्हाला राजकारणातलं समजत नाही असे आम्ही पागल नाही बरं. कोण्या भागात कोण आमदार होईल हे महिन्याच्या पहिले सांगतो. एवढा अभ्यास आहे. हा पण गुलामगिरी नाही करणार. कोण्या पक्षाकडून कोण्या नेत्याकडून काही घेतलं नाही कधी. 17 वर्षे बिना गाडीचा फिरलो. एसटीनं प्रवास, मोटरसायकलनं प्रवास. बाबा मला घेऊन फिरत गाडीवर, चला बुवा या गावाला जा लागते. नेत्याची नाही. मला म्हटलं नाही 5 आमदारांना कबूल केलं कोणती गाडी पाहिजे. नाही बाबा चिलीची भाजी चिलकोंडा आणि फुई भाऊ नवरा कानकोंडा. घेऊ नये कोण्या पक्षाचं भान. ज्याचं घेतलं आपण त्याचे ऋणी होतो. त्याला दबाव लागते. मोकळं बोलता येत नाही. मंगू झापे धशन झाके धंदे करा लागतात. म्हणून सांगितलं कटकर जा भाऊ आलं तोंडात. म्हणून सांगतो पटकन बोलतो. आमचे गुरुजी शिव्या द्यायचे पटापट. खरं अशी कोणाची पावर नव्हती. आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेलो. श्री गुरु कोण बोलून राहिलं. ह श्री गुरु हरिभाऊ महाराज दाताडकर वेदशास्त्र संपन्न. त्यांचा सप्ताह असायचा पांडुरंगाच्या मंदिरात. गोल फेऱ्या मारायचे. श्री विठ्ठल भजन असे. आमचे गुरुजी वक्ते आबा म्हणत आमच्या गुरुभावाचा सप्ताह आहे चला. आम्ही गेलो. मग तिथले लोक म्हणत या दर्शन आले बाबा या. आपल्याला या म्हटलं की आपण जाऊ ना. आबा मी नाही यात. मी म्हटलं चाला ना. अरे अठूनच हात जोडतो असा आवाज होता. अठूनच जोडतो. म्हटलं आबा तुमचं वजन आहे. तुमच्याच्यानं आमचं दर्शन होते. अरे कायचं वजन यायले माहित आहे. हा वक्त्या यायच्या मायचा नवरा हाय. डायरेक्ट बोल. कोण आले कधी भेले नाही. शिव्या अशा शिव्या सरळ दे. म्हणून सगळ्या शिव्या माहित आहे पण सांगता येत नाही. बटकीचा कोण एक दिवस सांगलं मी ना साहेब. मी म्हटलं बटकीचा कोण. एक जण म्हणे सांगा बाबा. मग त्यानं सांगा म्हटल्यावर मला अशी हिंमतच आली. मीनं सांगलं. म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. नेमकं मला जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग नारळही नाही भेटलं आणि पाकिटही नाही भेटलं. मग गाडीत काय गोमूत्र टाकू ऐकू रे बा. म्हणून ते बंद केलं. आता साधू संतांनी शिव्या दिल्या का दिल्या. मी पहिले सांगून गेलो. संत आपली मायबाप आहेत. आई तुम्ही लेकरायले शिव्या दिल्या की नाही. नवीन पोरीले काय माहित आहे नाही म्हणतात. विचारा त्या आजीले. या आजीले विचारा त्या आजीले. आई लेकराले शिव्या दिल्या की नाही. हे माय कशा मुक्या बाया ते त्या आजी हो म्हटली बिचारी हो म्हणते. नाही आई लेकराले शिवी देते. राग अनावर झाला देते आई. एक दिवस माझ्या घरची गोष्ट सांगतो. मी घरातच बाबा माझी बायको मा देखत मा पुरा मी गाठवाच्या
हा देखो आई आहे. आई लेकराला शिवी देते, तिला अधिकार आहे. हा ह्या जुन्या बाया देत होत्या, आता माया देखत अशा अशा करतात. काय सांगता आजी खोटी बोलत. हा अशा मारत बापा बापा लेकर असे लटकापत. तुम्ही भेट नाही तुमच्या माय बापाले. हा ह्या जुन्या बाया एका रट्ट्यामध्ये चड्डी वली मारणं. बरं त्याचा राग चांगला होता. एकीने 5-5, 7-7 लेकर. मग आजीले 5 पोरं 3 पोरी. 5 आणि 3 आणि 3-4 मेले म्हणे. सांगावं. आणि या बाईले 2 लेकरं ऐकत नाही. आपण म्हणा बाई याले सांग ना. बाबा तो ऐकतच नाही. त्याचा बाप तू ऐकते तो ऐकत नाही. लेकरू भेणार नाही मायले. ते का माय मा रागाला यायले सांगजा डबल आणू नका या बोवाले. पण बोलली नाच. हा नाही नाही खरं बोलतो. तुम्हाला लय बो आहे मला लय गाव आहेत. पण सांग तुम्ही अरे जुन्या बायात चांगल्या होत्या. एवढाले लेकरं असून शिस्तीत होते. तुम्हाला लेकरं भेट नाही आणि लेकराले संस्कार टाकता येत नाही. 100 पैकी 80% लेकरं बिघड्याचं कारण तुम्ही आहे. टाळ्या वाजवल्या आमच्या मंडळीनं. हो खरं आहे पुरुष मंडळ. काही गंमत नाही हे. आपण जर लेकराले ह्या मारत नाही ना, आपण मारायला गेलं की ह्या मारू देत नाही. म्हणजे मारू नका. तो काय मोठा झाला काय? मग काय डंगरा झाल्यावर मारशील काय? ऐक रे भाऊ लेकराले कधी माराव. लेकरू फक्त 5 वर्षाचं होईपर्यंत मारू नका. मी सांगतो तुम्हाला 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान असते. देव स्वरूप आहे. मारू नका. 5 वर्षाचा झाला रे 16 वर्षाचा होईपर्यंत मारलं तर चालतं. किती मावशी? 16 वर्षाचा. 16 वर्षाचा झाला की आई नाही मारू नये बापा नाही मारू नये. 16 वर्षानंतर लेकरू हे बापाच्या नजरीले भेलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. हा तुम्ही जाग्या व्हा बहिणी हो. संतती हे खरी संपत्ती आहे. हे इस्टेट आहे. पाबर कसे लेकर तयार झाले तुमच्या गावचे. मस्त पावल्या करतात. हा किती आहेत तुमच्या गावचे यातले? कोणता आहे रे? एक हात वर करा रे बाबू. इकडे ये. हा टाळी वाजवा याच्यासाठी. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामी. ज्याच्या मायचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, त्या लेकराले टाळ वाजवा वाटते गळ्यात घेऊन. हा हे वा वा मस्त झाला ना. बटन दाब्याले पाणी प्यायले सर गाव आहे. लक्ष जावा. हे इस्टेट आहे. लय मकान बांधलं 4 मजली आणि त्यातून बेवळा निघला. त्याचे काय मुख्य घेता? पावर कसं दिसते लेकरू. पाय धरा वाटतात त्याचे. हे इस्टेट आहे बापू. हे खरी संपत्ती आहे. म्हणून संततीकडे लक्ष द्या. काळ वाईट येणार आहे आई. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल. मोठे मोठे पर्वत दादा उडून जातील. पृथ्वीवरती दादा एक विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणाचा विवाह लागेल. सांगायची शरम लागते. झुंजाट वारा सुटीन. कोणता वारा सांगू ना? कलियुगाचा सुटला आता. मोठे मोठे पर्वत दादा उडून जातील. होऊन राहिलं ना बाबा. तुमच्या काळात नव्हतं हे. कधीतरी अशी एखादी गोष्ट घडली की दुसऱ्या गावात तालुक्यात होय बापा कसं झालं हो. आता गल्ली गल्लीत होऊन राहिलं.
मुलगी लग्न करते तर बापाले माहीत करत नाही. 21 वर्ष बापानं मायनं लाडानं वागवली. हा, तिचं जर तिला चपलीची कमी नाही पडू देत बाप. माई लेक शाळेत जाते, मालेकीले कमी नाही पडलं पाहिजे. माय लोकाची मजुरी करते पण लेकीच्या बॅगीत पैसे टाकते. बाई काही खाजू बाई. आणि तरी ह्या हराम काही काही मायबापाले हराम होऊन पोलिसाच्या समोर सांगतात मी यांना ओळखत नाही. कापून टाकली तर चालते अशी अवलाद होऊ नये. ज्याच्यावर हा टाइम आला असेल त्याचं जीवन लय कठीण आहे. अरे एक लेख बापाले 4 चौघात, भावाले 4 चौघात बसवते आणि एखादी लेख 4 चौघातून उठवते. म्हणून आपल्या लेकीच्या घर लावून पाया लागा की बाई तू आमची इज्जत आहे, तू आमची इस्टेट आहे, तू आमची खरी संपत्ती आहे. तू या पाया पडतो, तू या बापाची मान वाकडी खरजू नको. जीवनभर तुमच्यासाठीच काम करते, रुपया रुपया जमा करते पोरी. हो मा पोरीचं लग्न असं करीन, स्वप्न त्याची हेच करीन, अशा मंगल कार्यालयात असा बयान सांगीन, येऊ करीन. आयुष्यभर त्याचे स्वप्न असतात. आणि 2 दिवसात प्रेम झालं म्हणता आणि त्याच्या स्वप्नावरून तुम्ही रांगोळी करता त्याच्या स्वप्नाची. जाग्या व्हा लेकी हो. मायबापासारखा देव जगात नाही. ज्या मुलीवरून मायबापाचं प्रेम कमी झालं ते मायबाप संपून जातात तुम्ही गेल्यानंतर. म्हणून माझ्या बहिणी लय मोठ्या बसलेल्या आहे, मी तुमच्या पाया पडतो. मायबापाला दुखवू नका. तुम्ही जगात कोणी तुम्हाला देवही तुमचं वाकळं करू शकत नाही. आणि ज्या मुलीनं मायबापाला दुखवलं त्याचं कधीच बरं होणार नाही. वाटोळ होते वाटोळ. म्हणून संतती हे खरी संपत्ती आहे. बरेच मायबाप फास लावून मरून राहिले कारण समाज त्यांना बोट लावते. काय शिकवलं काय केलं माहिनं. पण माझी तुम्हालाही विनंती आहे त्या मायबापाला काही म्हणू नका. त्यांना उलट हिम्मत द्या. आज बकरीच्या पाठीवर उठाच्या पाठीवरून पाणी फिरून राहिलं असा काळ आला. सगळं वाटोळ होऊन राहिलं. एकामेकाचं साथवण करा. असा प्रसंग जर कोणावर आला असेल तर त्याला हिम्मत द्या. दादा आम्ही येतो या पाठीशी असं समज मेली ते. आणि आपल्या लेकरायले संस्कार द्या. मुलांना सांगा असे धंदे करू नको. मुलगी हे मायबापाचं काळीज असते. हे मला असं येण्याचं कारण असो, आमच्या एका टाळकऱ्यानं फाशी घेतली. विठ्ठल विठ्ठल हरा हरा विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल 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 हरा विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या घरी साधू मुक्कामी साऱ्या गावाचा विडा उचले सप्ताहाचा त्याच्या पुरीनं काळं लावलं. म्हणून माझी पुन्हा पुन्हा माझ्या बहिणींना विनंती आहे, असं जीवन जगा पोरी हो. तुमचं पाऊल टाकलं की तुमच्या मायबापाचं नाव निघलं पाहिजे अशी विनंती करतो. माझ्या विषयाला पुढे स्पर्श करतो. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात सांगितलं. संतती हे आपली संपत्ती आहे. म्हणून बहिणी हो तुम्ही जाग्या व्हा, झोपीत राहू नका. मुलीवर मुलांवर लक्ष ठेवा. मोबाईलचा लय काळ आला, त्या मोबाईलकडे जरा दुर्लक्ष करा. मोबाईलमुळे सगळा वाटोळं झालं. मोबाईल चांगलाही तेवढा आहे, वांगलाही तेवढा आहे. मी सांगावं असं काही नाही. पहिले जर लेकरू रडलं तर सासू म्हणे सुनेले बाई घे त्याले. ते बाई हातचं काम सोडून दे, लेकरू कंठाशी लावे. बाबा हा जुना काळ तुम्ही पाहिला, आपण पाहिला. आपली माय आपल्याला उचलून घे, रडू ना दे. निंता कापूस वेचता लेकराचा आवाज आला की अशी धावती आणि कण लावे. पहिल्या बाईले काम करा लागे. हृदयाशी लावलं की ते लेकरू रडणं बंद करे. ते ओळखे हे ठोके माझ्या मायचे आहेत. 9 महिने 9 दिवस त्या पोटात राहिलं ते त्याचं घर होतं. ते ओळखते हे माझं घर आहे, माझ्या आईचं हृदय आहे. आजकालच्या बाईचं लेकरू रडलं की यायले घ्यायला वेळ नाही. ह्या मोबाईल लावून देतात, गाणं लावतात त्याच्या पुढे.
म्हणजे लहानपणी अगदी 15 दिवसाच्या लेकरापुढे मोबाईल दाखवतात, व्हिडिओ कॉल करू करू. वाटोळं करू नका. हा विषय निघाला की आमचं हे असं होते. मी हा विषय कधी काढत नाही. मला काही काही गोष्टी छत्रपती धर्मवीर विठ्ठल विठ्ठल आता 14 तारखेला संभाजी महाराजांचा जन्मदिवस होता. मग माझं कीर्तन होतं. मी कीर्तन मस्त केलं अर्धा तास आणि महाराजांचं चरित्र सांगायला लागलं. मला कीर्तनच जमलं नाही. कोणी नाटक म्हणो की काही म्हणो, कीर्तन संपून बिना दक्षिणेचा गाडीत बसलो आणि घरी गेलो. ते गावकरी म्हणत बाबा दक्षिणा. म्हटलं कीर्तनच केलं नाही, घेऊ कशी. विठ्ठल विठ्ठल. ऐका, लक्ष देऊन ऐका. आई लेकराला शिवी देते. पहिल्यासारखा कळक झाला दादा. आई लेकराला शिवी देते, त्यात लेकराचं हित असते. विनाकारण देते काय? तुम्ही कोमात गेले, जाग्या व्हावं. विनाकारण देता का शिवी? नाही देत ना. का देता? त्याच्याविषयी कळवळ आहे. तसं संत आई आहे, देव बाप आहे. आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात फरक आहे की नाही? संन्याशी आहे का तुम्ही? आईसारखं प्रेम करता काय? उदाहरण देतो. एखादं शमळानं भरलेलं लेकरू, घाण लेकरू आहे, घाण लेकरू आहे बाबा, तुमच्या मांडीवर बसलं. तुमचं नाव रमेश बाबा. शमळानं भरलेलं लेकरू, घाण लेकरू, घालाले शंभूड तुमच्या मांडीवर बसलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, किती मुख्य घेसान तुम्ही? उत्तर दिलं. बरं घेतले तर काही बिघडते का काकाचं? पण तरी नाही बोल. हे प्रेम आहे बापाचं. मी तुमच्यासारखाच आहे. चांगलं असलं टकाटक की मी करतो, चल चल चल. आणि घाण लेकरू जर आलं, बाप करतो. हे प्रेम आहे. कोणाचं? बापाचं. पंढरीचा विठोबा बाप आहे, संजू बाबा. त्या विठोबाले शंभळे चालतच नाही. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ता राखे दुर्जनाशी संहारी. देवाले दोष रूपी शंभूड चालत नाही. संत माय खटनट यावे, दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा. मग साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्या? आपण ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकता ना साधूचं? हा हो म्हणतात. चांगलं गाव आहे. नका करू संसार श्रमा, नका गुंतू. हा संसार सोडून द्या बापू. काही पडेल नाही त्या संसारात. तुमचे जमीन घर आमच्या नावावर करून द्या. तुम्ही पाव पाव गांजा घ्या,
कैलाश का राजा दम लगाने को आजा. हो म्हणतात. कोण संसार सोडते हो? कोणाच्या सुटते तो? आता आम्ही दिंडीत जातो बाबा, सखाराम बाबाच्या. माझ्या संग म्हातारे माणसं असतात, गल्ल होईल. मग आता दिंडीत आले, महिनाभर संसार विसरा ना. 3 दिवस चालले की चौथ्या दिवशी बुडीले फोन. जेवली? काय परमार्थ, काय विनय करी बाबा. बरेच म्हाताऱ्या मला फोन, बाबा फोन द्या, मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो भाऊ. जेवढे बुडे बोलले सगळं रेकॉर्ड करतो, दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग दिंडीतले बुडे करतात, शिवा बाबाले रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. कायची रिद्धी न कायची सिद्धी रे, घरची गद्दी ऐकत नाही. लक्ष देऊन ऐका बापू, संसार सुटत नाही. एक जण आला, हापसत होता. दुसरा म्हणे ओ हापसू नको, खारट पाणी आहे. तो म्हणे नाही, थोडा वेळानं गोड येईन. आयुष्यभर आपसलं तरी त्या हापशीले गोड पाणी लागत नाही, पण तरी हापसणं बंद होत. तसाच संसार आहे. जुने बुवा लोक दृष्टांत सांगत भाऊ. डोंबारी बुवा खेळ मांडते, त्या खेळाचं उदाहरण देत. कुंभार बुवानं 2 गदे विकायले नेले. गदेच म्हणतात ना इकडे. 2 गदे विकायले. तुमचा आणि आमचा भाग काही दूर नाही ना हो. आम्ही घाटाच्या खाली आहो आणि तुम्ही वर आहे. इकडचं पाणी वाहत येते ते आम्ही पितो. लक्ष देऊन ऐका. 2 गदे विकायला नेले. एक गद दिलं डोंबारी दादाले, दुसरं गद दिलं धोबी दादाले. मग डोंबारी बुवाच्या गद्याले या गावात खेळ, त्या गावात खेळ, चरायले वेळ नाही, खायले वेळ नाही. ते गद झालं बारी. आणि धोबी बाबाच्या गद्याले कामच नाही. कपडे नेले धुवायले कि ते चरायचं, नदीत पोहायचं. ते गद सुधारलं. मग एक दिवस डोंबारी बुवा खेळ खेळत धोबी बाबाच्या गावात आला आणि 2 गदे एकामेकाच्या जवळ आले. एकाच गदीचे गदे होते, भाऊ भाऊ. मग एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे दादा एवढी तब्येत खराब झाली. गदे गदे भेटले की असं म्हणतात, काळजी घ्या जरा तब्येतची. तू गद म्हणे दुसऱ्या गद्याला. तो म्हणे गड्या आमचा मालक खायला कमी देते आणि कामाला सांगते रे, म्हणून मी बारीक झालो. मग ते सोडून आमच्या मालकाच्या घरी चाल. तो म्हणे नाही बा, मी मालकाला सोडत नाही. अरे मरून राहिला तरी जात. म्हणे नाही मी काय जातो. म्हणे त्याच्याशी माय काम आहे. काय. म्हणे आमचा मालक खेळ मांडते. असे 2 खांब रवते, त्याला दोरी बांधते. तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ पाहिला. आणि त्याच्यावर गंगी नावाची मुलगी घागर घेऊन चढते आणि ते त्या दोरीनं चालते आणि डोंबारी बुवा वाजवते. आणि तो वाजवता वाजवता म्हणते, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गद्यासोबत लागेल. तुम्हाला समजलं काय? गद बारीक कशानं झालं सांगा ना एकदा. गद कोणतंही असो, गंगी जाऊ द्या, तुम्हाला विषय समजला. संसार वाईट नाही, संसार सोडा नाही लागत. बरेच बुवा लोक सांगतात ठाऊकची आहे. बरोबर आहे, दुःखाचाच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार आहेच.